मूल तालुक्यातील आदर्शखेडा मारोडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका 43 वर्ष महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। सुनीता शामराव भोयर असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वनविभागाविरोधात संतापाची लाट उसळली। शनिवारी सकाळी 7:30च्या सुमारास सुनीता गावातील इतर महिलांसोबत सोमनाथ प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील शेतात कापूस वेचणीसाठी गेली होती। शेताच्या बांधावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनीतावर झडप घातली। सुनीता बोलू शकत नसल्याने तिला मदतीसाठी ओरडताही आले नाही। मात्र सोबतच्या महिलांनी वाघाला सुनीताला ओढून नेताना पाहिले आणि आरडाओरड सुरू केली। आवाजामुळे वाघ सुनीताला सोडून जंगलाच्या दिशेने पळाला। गंभीर जखमी अवस्थेत सुनीताला पाणी पाजण्यात आले, मात्र अतिरक्तस्रावामुळे तिचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रोष व्यक्त केला। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बफर वनक्षेत्र अधिकारी RD शेंडे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। वनविभागाच्या वतीने सुनीताच्या कुटुंबाला 50,000 रुपयांची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली असून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। सुनीता ही आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होती। तिच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाकडे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून 2 महिन्यात जिल्ह्यात 6 बळी गेले आहेत। शासन व प्रशासन स्तरावरून ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे।